नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आपला होस्ट विक्रम सरगर स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेत 9:30 आणि आपण निघालो आहे ऑफिसला. हो हो, शिट, खूप ट्रॅफिक आहे. जस्ट आपण आता वाशी ब्रिज क्रॉस केला आणि आपल्याला पुढे जकात नाक्यावरती खूप ट्रॅफिक दिसतंय. ओके, गाडी बंद झाली. अरे दादा, वाशीच्या नवीन ब्रिजवर जितका वेळ वाचतो तितकाच वेळ हा ट्रॅफिकमध्ये जातो. अर्धा तासाचा ट्रॅव्हल टाईम आहे घर ते ऑफिस, तर या ट्रॅफिकमुळे जवळपास 1 तास जातो. खूपच ट्रॅफिक आहे आज. चलो होले होले चलो मेरे साजना, होली है पीछे तुम्हारे. दादाची गाडी बंद पडली वाटतं. बाईकवरती आहे म्हणून गाडी मूव तरी होते. ते कारवाले तर थोडे पण मूव होत नाही आहेत. मानखुर्द लिंक रोडचं कनेक्टिव्हिटीचं काम चालू आहे. काय एकदा काम झालं की हे पण ट्रॅफिक कमी होईल. म्हणजे जर तुम्हाला घाटकोपरला जायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही कनेक्टिव्हिटीवरतून कनेक्ट करू शकता. त्याच्यामुळे अजून थोडा टाईम वाचेल, पण आता कधी येतं आहे काय माहीत. हा फ्लायओव्हरमुळे आपल्याला मानखुर्दमध्ये खाली उतरावं लागत नाही आहे. डायरेक्टली बायपास करतो मानखुर्द शिवाजीनगर. घर ते ऑफिसच्या रूटमध्ये फक्त 2 ते 3 पॉईंट असे आहेत की जिथे जास्त ट्रॅफिक लागतं. एक आहे तो मानखुर्दचा जकात नाका, दुसरा लागतो तो प्रियदर्शनी, त्याच्या अगोदरचं थोडं आहे ते स्पीड कॅमेराज 50ची युनिट. आपण कनेक्ट करतो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला. नाव वी आर ॲट द छिडानगर. मी इतक्या दिवस ऑफिसला बाईक घेऊन आलो आहे, पण हा ॲक्च्युली सिग्नल मला समजलाच नाही की कसा आहे नक्की. की मधूनच वरती जायचा रस्ता आहे, परत पुढे दादरला जायचं असेल तर खालून BKCला वरत नाही. म्हणजे आलेल्या वाहनांना क्रॉसिंग करायला ना बहुतेक ट्रॅफिक भरपूर दिसतं आहे समोर. मूविंग ट्रॅफिक आहे, आता बघावं लागेल. ॲक्च्युली तो ब्रिज चढत होतो तिथेच ट्रॅफिक होतं. इथे तर खाली दिसतं पूर्ण. इतकं ट्रॅफिक असेल तरी ओके, बट याच्यापेक्षा इथून सुरुवात होते ट्रॅफिकला की जाममध्ये. हे नेहमीच रोड असे असले पाहिजे ट्रॅफिकचं. म्हणजे
नंतर पूर्ण ट्रॅफिकमध्ये या ऑलरेडी इतकी गरमी आहे आणि ह्या ट्रॅफिकमध्ये इतकं ना पूर्ण घामजून होऊन जातं. मुंबईच्या रोडवर गाडी चालवताना आपल्या दोन गोष्टींची भरपूर काळजी घ्यायची आहे. एक तर रिक्षावाले आणि दुसरे कारवाले, कॅबवाले. तुला यांचं सांगता येत नाही, कधी मध्येच घुसतात. बाईकर इथूनच गर्दी आहे आज. बाईकचं एक चांगलं आहे की साईडून निघून जाते. हे मुंबईचा रूल, बायकर्सचा रूल आवडला की लेफ्ट लेननी बाईक फटाफट निघून जातं. कार तर मूव पण होत नाही आहे कधी, थांबलेले तसंच आहे. माझं ऑफिस तर 22 किलोमीटर आहे घरापासून. त्याला जायला मला 1 तास लागतो. यांना तर आराममध्ये 1.5 तास लागत असेल. 1.5 तासाच्या वरतीच टाईम जात असेल यांचा, जर तुम्ही कारने ट्रॅव्हल करत असाल तर. ये ट्रॅफिक खतम क्यों नहीं होता काय माहीत आता कधी खतम व्हायचं. खाली ट्रॅफिक, वरती गरमी आणि अंगाला घाम सुटला आहे पूर्ण. इतकं गरम होतं ना. आणि सकाळचे फक्त 10च वाजले, जास्त पण वेळ नाही झाला की दुपारच्या 2 आहेत आणि इतकं कडक होणे असं म्हणायला. हे प्रियदर्शिनीचा पॉईंट, ह्याचं तर ट्रॅफिक पहिल्यापासून आहे, जेव्हापासून म्हणजे कधी संपेल काय माहीत नाही. सकाळच्या वेळी सर्वात वर्स्ट सेक्शन नेहमी ट्रॅफिक असते. हल्ले हल्ले चलो मग साजना हल्ली पिछे तुम्हारे. आता पोचलो आपण प्रियदर्शनीला. हा शेवटचा पॅच आहे ट्रॅफिकचा. नेहमी आपण त्या साईडून जातो, गडाच्या साईडून आलो आणि इथं ट्रॅफिकमध्ये फसलो. सकाळच्या वेळेस अर्धा टाईम तर आपलं ट्रॅफिकमुळेच जातो. जिकडे बघेल तिकडे ब्रिज आणि फ्लायओव्हरचेच कामं चालू आहेत. ॲटलिस्ट एकदा तरी कंप्लीट झाल्यावर समजेल की कसं काय ट्रॅफिकचं मॅनेज होतं. संपलं ट्रॅफिक. आता हे लागेल ते छोटंसं सिग्नल्सवरती लागेल तेच. मुंबईमध्ये ऑलरेडी भरपूर सारे ब्रिज आणि फ्लायओव्हरचं काम चालू आहे. एकदा ते झालं की ॲटलिस्ट थोडंफार तरी ट्रॅफिक कमी व्हायला मदत होईल. आपल्याला दाखला आतमध्ये. खाली ट्रॅफिक लागलं. पाऊस अजून पडला नाही, पाणी बिल भरलं की काय ते. पूर्ण रेती सांडले काय. आता आपण पोचलो महेश्वरी उद्यानला. अरे भाई मध्ये का थांबलाय असा. जय श्रीकृष्ण. आपलं ऑफिस जवळ आलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि आपण असंच भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.